1980 साली 59 पैकी 5 सोडून सर्व आमदार गेले, पण नंतरच्या निवडणुकीत 95% आमदार पराभूत झाले। शरद पवारांचं वक्तव्य, इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचाही दावा। कांदा निर्यात बंदीचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा, सरकारचं धरसोड धोरण शेती अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणारं, शरद पवार यांचा आरोप। मंजूर झालेलं आरक्षण मराठ्यांसाठी फायदेशीर नाही, मनोज जरांगेंची टीका। आज आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार, दुपारी आंतरवाली सराटीमध्ये समन्वयकांची बैठक। राज्यामध्ये आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात, निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा कालावधी वाढवून मिळणार। मुंबईत भाजपच्या कार्यक्रमात मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंची हजेरी, तर आगामी काळात युती झाल्यास काहीच अडचण नाही, नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर, 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट, उमेदवारीवरती पवारांचा सस्पेन्स कायम, शाहू महाराजांना उमेदवारी मिळाल्यास आनंदच, पवारांचं वक्तव्य। बुलढाण्यामधल्या सोमाटणा गावात धार्मिक कार्यक्रमात जेवणातनं 450 ते 500 भाविकांना विषबाधा, 22 जणांची प्रकृती गंभीर। चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल, आप काँग्रेस आघाडीचे कुलदीप कुमार विजेते म्हणून घोषित, पीठासीन अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।